ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपले स्वागत। साईबाबांच्या शिर्डीत आषाढी एकादशीचा उत्साह दिसून आला। शिर्डी माझे पंढरपूर ही भावना घेऊन हजारो भाविक साई नगरीत दाखल झालेत। आषाढी एकादशी निमित्ताने प्रसादालयात भाविकांसाठी खास 13 टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद बनवण्यात आलाय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर ही जी साईबाबांची पाद्यपूजा करताना करण्यात येणारी आरती आहे ही दररोज साई मंदिरात होत असते आणि याच आरतीप्रमाणे विठ्ठलाला साईबाबा स्वरूप मानून साई भक्तांनी आज शिर्डीत मोठी गर्दी केलेली आहे आणि या आलेल्या शिर्डीतील भाविकांना उपवास लक्षात घेता शिर्डीच्या साई प्रसादालयात देखील जवळपास सर्वच भक्तांसाठी साबुदाणा खिचडी आणि झिरक याचा महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे। एकूण जर पाहिलं तर जवळपास 13,000 टन साहित्य मिळून केलेली साबुदाणा खिचडी आज दिवसभर साई भक्तांना दिली जाणार आहे। आज सकाळपासूनच शिर्डीतील महाप्रसादालयात या ठिकाणी प्रसादाला सुरुवात झालेली आहे आणि साई भक्त अत्यंत आस्थेनं उपवास लक्षात घेता या ठिकाणी आलेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर काही साई भक्त है, कहाँ से आए हो? एमपी। क्या साई बाबा का दर्शन हुआ? हाँ, अच्छा हुआ। कैसा लगा? अच्छा लगा। आज उपवास है, एकादशी है, खिचड़ी दी जा रही है, कैसा लग रहा है? अच्छी लग रही है। केवळ महाराष्ट्रच नव्हे तर राज्यभरात नव्हे तर देशभरातून या ठिकाणी साई भक्त दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी अत्यंत सुंदर अशी साबुदाणा खिचडी आणि झिरक याची मेजवानी आणि महाप्रसाद साई भक्तांना मिळतोय। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। आषाढी एकादशी निमित्त नागपूरच्या निर्मल नगरी येथील गजानन महाराज मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीला 1001 किलो वजनाच्या फळांची आरास करण्यात आली आहे। विठुरायाचं देखणं आणि लोभस रूप डोळ्यात